हाय अगेन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. अजून एक मेंबर दाखवते जो रेडी आहे. हा बघा, आता आम्ही तिघ जण म्हणजे मी, त्याचा काका सुनीत, आम्ही चाललो आता जत्रेत याला घेऊन. आज आमचा ह्याच्याबरोबर आहे, त्याला घाई झाली. चला दाखवते मी सुनीत आणि तो कसा. ते बघ काका पुढे गेला, चल दाखवते मी तुम्हाला. हे बघा, त्याचा काका निघालाय ना म्हणून तो बोलतोय, मला पण बोलतोय चल चल चल. आम्ही निघतो पुढे, दाखवतो तुम्हाला. सो मेंबर बघितला तुम्ही, मस्त उडी बिडी घालून निघाला आमच्यासोबत फिरायला. आम्ही तिघ जण मिररमध्ये दिसत उडी. आज त्याचा काय आहे, नाईट आउटफिट काका काकी आहे नॉर्मल. आम्ही त्याला असं रॉक जत्रेत फिरायला चाललं, त्याला जत्रा दाखवणार आहे. मला वाटतं त्याने बघितली असेल जत्रा, पण आमच्यासोबत पहिल्यांदा येतोय. तर चला. आता आमचा चिकू, त्याचा काका आणि तो. तर आता आपण पोहोचलो आहोत आमच्या खारेगावच्या जत्रेमध्ये. आणि आम्हाला इथे पहिल्यांदाच म्हणजे चिकूला आम्ही इकडे घेऊन आलोय. चिकू तर फक्त 1.5 वर्षाचा आणि हे सगळं त्याच्यासाठी नवीन आहे. ते तो जे जे बघतोय ते, आणि हे त्याला खूप अट्रॅक्शन फील होतंय. सो खूप एक्साइटमेंट होती, कारण की त्याला आम्ही फर्स्ट टाइमच अशा पाळण्यांमध्ये वगैरे बसवणार होतो. तिथे खूप वेगळे अमेझिंग असे शॉप्स होते आणि खूप छान होतं. तर बघूया आता चिकू कसा मजा घेतो या जत्रेची. फक्त लहानांना नाही तर मोठ्यांना सुद्धा जत्रेची उत्सुकता असते. तर आता आम्ही खूप एक्साइटेड पण होतोच. आणि तुम्ही इकडनं बघताय की जत्रेमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी दुकान असतं, खाण्यापासून ते खेळण्यापर्यंत. आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुद्धा बघायला भेटतात. तर चिकूला असे बलून्स प्रकार खूप आवडतो, आणि तिथे जे बॉल्स लावले होते गेमसाठी, तर तो ते वेड्यासारखे बघतच बसलेला. तर आता आपण इथे आलो त्या लाईक लेडीज शॉपसाठी. सो इथे तुम्ही बघताय की लेडीजसाठी किंवा आपल्या छोट्या छोट्या मुलींसाठी क्यूट हेअर बँड्स किंवा काही असो, ज्वेलरीज, तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या. आणि कॉस्टनी पण ह्या खूप कमी रेंजमध्ये होत्या. तर असं सगळं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं घेण्यासाठी. पण मला असं काही खरेदी करायचंच नव्हतं. सो मी एक्सप्लोर करून दाखवत होती की किती मस्त होते. नेल पण होते इथे आर्टिफिशियल, की तुम्ही डायरेक्ट ते स्टिक करू शकता. आणि बरेच शॉप्स होते असे ज्वेलरीच्या रिगार्डिंग. तर हा एकटाच मस्त चालत चालत सगळं बघत चाललाय फिरत फिरत, आणि नेमका थांबलाय गाडीजवळ जाऊन, जिथे गाडींचं शॉप होतं. सो गाड्या तर काही कमी नाही आहेत त्याच्याकडे, पण आता तिकडे एक्साइटेड तो झालाय कार्सना बघून. तर तिथे आता आम्हाला तो मस्का मारतो उभं राहून की कोणती तरी एक कार हे लोक घेऊन देतील. पण तिथे मी दाखवते टॉईजचं शॉप तुम्हाला, की छोट्या मुलांसाठी पण भरपूर प्रकारचे टॉईज होते आणि थोडे युनिकच होते. तर तिथे अशी एक हेलिकॉप्टरची राईड होती, आणि ही त्याची पहिलीच राईड होती. सो आम्ही म्हटलं बाबूला बसूया याच्यामध्ये, आणि सेफ होतं. तर बाबूला बसवलं आणि एकच राऊंड स्टार्ट झाला तर तो लागला तिथून रडायला. तर बिचाराला आम्ही उतरवलं, म्हटलं की नको जाऊ दे, नाही हा कंटिन्यू करणार. चांगली हेलिकॉप्टर वाटत होती, बट आमचा बाबू काय याची मजा घेऊ शकला नाहीये. बिचाराचा चेहरा बघा आता. घाबरला होता तो. तर आता इथे एक दुसरी अशी राईड होती, आणि जिथे आम्ही दोघांनी पण मजा केली, म्हणजे मी आणि बाबूने. बाबूच्या निमित्ताने मला पण या छोट्याशा ट्रेनमध्ये बसायला संधी मिळाली आहे. सो आम्ही ही ट्रेन अशी मस्त स्लो स्लो अशी छान चाललेली, गोल गोल एकच राऊंडमध्ये. आणि हा एकटा कुठेच जात नव्हता. सो आम्ही जिथे जिथे आम्हाला जमेल एकत्र जाणं, तर तिथे आम्ही ट्राय करत होतो. तर या ट्रेनमध्ये मी आणि बाबू दोघं गेलो. तर फर्स्टच ह्याच्यात बसलेला, तर तो खूप खुश होता. तर आता पुढे बघा त्याची मजा.
तर जत्रेत आमची बरीच दुसऱ्यांची पण ओळख झाली. दुसऱ्याच म्हणजे आमच्या बिल्डिंगमधल्या बेंगॉली आंटी आहेत. सो त्यांचे पण मुलं आले होते आणि त्यांचा एक छोटासा मुलगा आहे बुबू. हा तुम्हाला दिसतोय. हा खूप लाजतो आणि तो आमच्याशी कधीच बोलत नाही. सो तो सुनीलला घाबरतो सुद्धा थोडासा. आणि ते पण आम्हाला जत्रेत भेटले. ते पण फिरायला आले होते आमच्यासारखेच. तिथे भूत बंगला सुद्धा होता आणि मला एक्सप्लोर करायचं होतं नक्की आतमध्ये कसं आहे. पण बाबू असल्यामुळे आम्हाला दोघांनाही आत जाता आलं नाही कारण की त्याला पण सांभाळायला कोणतरी हवं होतं. सो झालं नाही आमचं जाणं तिथे. तर एनिवेज भूत बंगल्यामध्ये नाही जाता आलं तर आम्हाला अशी एक राईड मिळाली जिथे आम्ही तिघंही मजा घेऊ शकतो आणि होप सो आमचा बाबू मजा करेल या राईडमध्ये सुद्धा. सो ही एक मोठी ट्रेन होती. तुम्ही छोट्या ट्रेनची मजा बघितलीच. आता मोठ्या ट्रेनमध्ये आम्ही त्याचे काका काकी आणि तो. सो आम्ही तिघं पण मजा करणार आहे आणि चला आमची पुढची जर्नी बघा. आम्ही बसलो आता ट्रेन मध्ये. जेव्हा कधीही मी जत्रेत जाते तेव्हा माझी ही तिथली फेवरेट राईड असते कारण की ही तिकडे सगळ्या जत्रेमध्ये कुठेही अवेलेबल असते ही बोट राईड. आणि बाबूमुळे ह्यावेळेस पहिल्यांदा मला माझ्याशी स्वतःचे राईड्स करताना आले कारण की मी खूप एन्जॉय करते त्या बोट राईडमध्ये आणि ती ऍडव्हेंचरस असते खूप. पण बाबूमुळे काय आता जाऊ द्या नाहीच बसलो आम्ही. आणि ही ट्विस्टवाली राईड पण मला खूप आवडते. खूप छान असतात ह्या सगळ्या. सो आता मी एकच राईड माझ्या मनाची करायला जाणार आहे जी बाजूला आहे एकदम एक्झॅक्ट याच्या. पण तिथे पण तुम्हाला पुढे कळेल कोण होतं माझ्यासोबत. अरे भाई ती पागल आहे. तू कुठे चालला तिच्यासोबत? रडतोय. रडून रडून हा पोरगा गेलाय त्याच्या मम्मीकडे, सॉरी त्याच्या काकीकडे. तर ही होती ती माझी फेव्हरेट राईड. आणि मला एक्सपेक्टेशन वेगळं होतं या राईड बद्दल पण ही वेगळी झाली आहे कारण की मला वाटलं ते वरती जाऊन खाली येईल असं वाला असेल काहीतरी. बट हे वरती जाऊन नुसतं गोल गोल फिरणार होतं. आणि बघितलं ना कोण होतं माझ्यासोबत? बाबू. म्हणजे माझा नवरा नव्हता माझ्यासोबत पण बाबू बसायला आलेला कारण की तो खाली एवढा रडत होता. आणि सुनीत जसं तुम्हाला बोलला की ही पागल आहे कारण की खरंच मला ऍडव्हेंचरस राईड्स करायला खूप आवडतात. आणि तो शक्यतो माझ्यासोबत टाळतो यायला कारण की ही काही करते बाबा हिच्यासोबत नाही करायचं असं असतं त्याचं. पण बाबू अजिबात घाबरला नाही. तो एवढा मस्त बसला माझ्यासोबत. मला वाटलं की मला मध्येच राईड थांबावी वगैरे लागेल पण असं काहीच नाही झालं. तो एंड पर्यंत माझ्यासोबत बसला आणि त्यांनी पण हे खूप एन्जॉय केलं. आणि थोडीशी राईड गोल गोल फिरत होती तर त्याला आता झोप पण आली होती. पेंगला होता तो चांगला. तर अशी आम्ही मजा केली या राईडमध्ये दोघांनी सुद्धा. गन घेतली आहे आता इथे ते शूट होणार आहे.
तर इथे आता मला दिसल्यात या लबुबू डॉल्स आणि ह्या सेम आपल्या बाहेर जशा लावतात त्या काळ्या बाहुल्या त्यांच्यासारख्याच दिसत होत्या. मध्यंतरी या खूप क्रेजमध्ये होत्या आणि खूप कॉस्टली पण होत्या, पण आता काय त्यांचे डुप्लिकेट्स पण निघालेत. क्यूट वाटत होत्या त्या. सो मी इकडे आता परत आली आहे हे स्टोरेज बॅग कंटेनर्स जे असतं ते बघण्यासाठी. आणि मला डोक्यात प्लॅनिंग होतंच की मला असं काहीतरी बघायचं होतं जे क्लोथ ड्रेनसाठी वगैरे ठेवलं जातं, यूज केलं जातं आणि मला तिथे भेटलं लकीली. सो मी ते पण बाय केलं. तर असा इथे आता आमचा जत्रेतला दिवस संपत आलेला आहे आणि आम्ही खूप सारं फिरलो इकडे, खूप मजा केली, खूप सारे राईड्स एन्जॉय केले, काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या पण केल्या, नवीन गोष्टी पण बघायला मिळाल्या आणि बाबू पण आमचा खूप इथे त्याने इतकी मज्जा केली असेल इथे, हे त्याचं पहिलंच काहीतरी एक्सपिरियन्स होतं असं जत्रेचं, नक्की जत्रा काय असते वगैरे आणि तो इतका खेळला की शेवटी तो झोपला. त्याला झोप आलीच होती, मी जसं तुम्हाला म्हटलं आणि आम्ही दोघं पण खूप एक्साइटेड होतो आणि खूप मज्जा केली आम्ही दोघांनी पण. एक काका-काकी म्हणून त्याच्यासोबत एक असं नाईट स्पेंड केली, की त्याला कुठेतरी आम्ही बाहेर घेऊन जायचं ठरवलंच होतं. त्याप्रमाणे आम्ही गेलो, एन्जॉय केला आणि कधी-कधी जास्त आपण असं म्हणतो ना, मोठ्या-मोठ्या ठिकाणी जायचं ते गरजेचं नाहीये. अशा लहानशा आपल्या एरियामध्ये असलेल्या जत्रेमध्ये पण आपण असा वेळ काढून गेलो पाहिजे. कारण की तिथे आमचं पण बालपण आम्हाला आठवलं सुनीता आणि मला. खूप मजा यायची. आम्ही पण असे हट्ट करायचो मम्मी-पप्पांकडे, की जायचंय, जायचंय आणि अशा प्रकारे आम्ही आमचा हा जत्रेचा व्लॉग इथे एंड करतोय. 1.5 तास आम्ही खूप मज्जा केलेली आहे तिघांनी. तर असा आमच्या बाबूसाठी आम्ही केलेला हा प्लॅन होता. थँक तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक सो मच.